तर सविस्तर बातमीपत्राची सुरुवात करूया एका मोठ्या बातमीनं। सैफ प्रकरणी पोलिसांकडून टॉवर लोकेशनचा तपास आता सुरू करण्यात आलाय। इमारत परिसरातील टॉवर लोकेशनचा डेटा ते काढणार आहेत। त्या रात्री किती मोबाईल ऍक्टिव्ह होते याचा तपास केला जाईल। त्या रात्री सुरू असलेल्या नंबरचा CDR काढला जाणार आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। सैफ अली खान हल्ला प्रकरणातली एक मोठी अपडेट। पोलिसांकडून आता तपासाची चक्र वेगानं फिरू लागलेली आहेत। इमारत परिसरातील टॉवर लोकेशनचा डेटा आता ते काढणार आहेत आणि त्या रात्री नेमकी किती मोबाईल ऍक्टिव्ह होते, त्या काळामध्ये किती मोबाईल ऍक्टिव्ह होते, त्या सगळ्याचा तपास केला जाईल आणि त्या रात्री जे नंबर सुरू होते त्या नंबरचा CDR देखील काढण्यात येईल। भाग्यश्री प्रधानाचार्य आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत। भाग्यश्री, काय अपडेट्स आहेत? नक्कीच सौरभ, सध्या CCTVच्या माध्यमातून या सगळ्याची तपास जो आहे तो सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। त्याच पार्श्वभूमीवर एका CCTVमध्ये हा जो आरोपी आहे, संशयित आरोपी, तो फोनवर बोलताना पाहायला मिळतोय आणि म्हणूनच पोलीस त्या परिसरातल्या म्हणजे जे इमारत सैफ अली खानची जी इमारत आहे त्या परिसरातले त्या वेळेचे जेवढे फोन ऍक्टिव्ह होते, जेवढे नंबर चालू होते, त्या सगळ्या नंबरचा डेटा जो आहे तो पोलीस आता काढतायत। तो जो डेटा आहे तो CDR पद्धतीने काढण्यात येणार आहे। डंप डेटा करण्यात येणार आहे। कोण कोणाशी काय बोललंय, किती वेळ बोललंय, किती सेकंद बोललंय, या संदर्भातला हा डेटा आहे आणि हा डेटा जर मिळाला पोलिसांना तर याची खूप मोठी मदत पोलिसांना होणार आहे। खरं तर आत्ता या क्षणी सगळे CCTV फुटेज जे आहेत त्यानुसारच तपास कार्य जे आहे ते वेगाने फिरू लागलेलं आहे। 2 दिवस उलटून गेलेत, पोलिसांच्या हातात ठोस माहिती नाही। मात्र असं असलं तरी तपास मात्र वेगाने वेगवेगळ्या दिशेने सुरू आहे। जे आरोपी संशयित म्हणून आत घेतलेले आहेत, ज्यांच्या नावावर आधीच चोरीचे गुन्हे आहेत, त्यांना देखील त्यांची देखील चौकशी सुरू आहे। या व्यतिरिक्त ज्या संशयित जो आरोपी आहे, एक जो CCTVतल्या आरोपी सारखा साधर्म्य आहे, दिसणारा आहे, त्याची देखील चौकशी सुरू आहे। असं असलं तरी आता महत्त्वाची जी गोष्ट आहे ती पोलिसांच्या हाती येण्याची शक्यता आहे, कारण त्यावेळेला नेमके कोणते फोन चालू होते आणि त्याचा काही डेटा मिळतोय का, त्याचा काही धागेदोरे मिळतात का, हे देखील पोलीस तपासून पाहतात। खरं तर त्या घटनेनंतर त्या चोराकडे फोन नसल्याचं देखील पोलीस सांगतायत। त्यामुळे नेमकं कशा पद्धतीने पोलीस तपास करतायत हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। सौरभ, निश्चितच भाग्यश्री, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद। दरम्यान सैफ अली खानवरील चाकू हल्ल्या प्रकरणी अजून एक मोठी अपडेट। आरोपी दादरमध्ये गेल्याची माहिती समोर येते। मोबाईलच्या दुकानातनं त्यानं हेडफोन्स देखील खरेदी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। पोलिसांकडनं दादरमधील मोबाईलच्या दुकानाची चौकशी आता सुरू झालेली आहे। सैफ प्रकरणी आरोपीचा आणखी एक CCTV समोर आले, ज्यात तो वांद्रे स्थानकाजवळ कपडे बदलून गेला। मात्र कपडे बदलले, बॅग तीच ठेवली, बॅगवरनं त्याची ओळख पडली। सुमारे 5 तास आरोपी वांद्रे परिसरातच असल्याची माहिती आहे। 2 दृश्य आपण बघतोय। पहिल्या दृश्यांमध्ये आरोपी दादरमध्ये दिसतोय, दुकानातनं त्यानं हेडफोन्स खरेदी केल्याची सूत्रांची माहिती आहे आणि दुसऱ्या दृश्यामध्ये तो कपडे बदलून आलेला आहे वांद्रे स्थानकात।